सौदी अरेबियातील मक्केच्या मध्ये चेंगराचेंगरी होऊन 300हून अधिक भाविक ठार तर शेकडो जखमी झालेत। सध्या हज यात्रा सुरू आहे। यात्रेदरम्यान बकरीदचा सण आलाय। बकरीद साजरी करताना सैतानाला दगड मारण्याची प्रथा आहे। याच वेळी ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेतल्या मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मक्केमध्ये येणाऱ्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था मीना परिसरात केली जाते। याच परिसरात ही दुर्घटना घडली आहे। मीना परिसरात 1 लाखाहून जास्त तंबू बांधलेले असतात। या तंबूमध्ये इथे येणाऱ्या हाजींच्या राहण्याची सोय केली जाते। दरम्यान भारतीय यात्रेकरूंबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही। मात्र यावर्षी भारतातून मक्केला जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या सर्वाधिक आहे। यंदा भारतातून सुमारे 1,30,000 यात्रेकरू मक्केला गेले। तेवढ्या संख्येने जगातील कुठल्याही देशातील भाविक मक्केला यंदा आलेले नाहीत। याआधी 11 सप्टेंबरला मक्का मशिदीत क्रेन कोसळून 100हून अधिक जणांचा बळी गेला होता। एकूण हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे। आपण काही वेळापूर्वीच अब्दुल कादिर मुकादम यांच्याशी बोललो होतो। त्यांच्या बोलण्यातनं या सगळ्या प्रथा परंपरेचा पुन्हा एकदा विचार व्हावा, श्रद्धेचा भाग आणि जमलेल्या गर्दीचं मानसशास्त्र या सगळ्याचा समन्वय साधण्याची आणि पुन्हा आधुनिकतेची कास धरण्याचा विचार मुस्लिम विचारवंतातून समोर येतोय। अखिल शेख भाविक आपल्या सोबत आहेत, जे भारताहून तिकडे गेलेले आहेत। काय सांगाल, नेमकी आता परिस्थिती काय आणि त्यावेळी तिथे काय घडलं होतं? अखिल, जरा विस्तार से बताइए, क्या हादसा हुआ था वहाँ पे? हमको सुबह 3:30 लोग लेकर है। हमें पब्लिक का जो बनी फ्लो रहता है, जो लोग पहले से बैठे हुए थे तो उन लोगों को रेला जो बंदा थोड़े आई उसको उन लोग उचल के करवा दिया। नक्कीच आपण पाहतोय की काही काळ झालेली विचित्र परिस्थिती आणि त्यातनं झालेली चेंगराचेंगरी, यातनं ही सगळी दुर्घटना घडली। आपल्यासोबत अखिल शेख होते थेट हजवरून। यापूर्वी हजच्या यात्रेत मक्क्यात घडलेल्या दुर्घटनांवर एक नजर टाकूया। हजमधील दुर्घटनांचा इतिहास आपण पाहतोय। 1990 मध्ये हजकडे जाणाऱ्या बोगद्यात अडकून 1426 भाविकांचा मृत्यू झाला होता। 1994 मध्ये चेंगराचेंगरीत 270 जण ठार झाले होते। 1997 मध्ये 343 भाविकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता। 2006 मध्ये अशी चेंगराचेंगरी झाली होती, त्यात 364 भाविक ठार झाले होते। 12 सप्टेंबर 2015 क्रेन पडून 107 जणांचा मृत्यू झाला होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।